थोड्याच वेळात सुरुवात होईल. चला आकाश गोगलदरे आपण या पुरस्कार स्वीकारण्याकरता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिलं जाईल. मॅचला देखील सुरुवात होईल. दोन संघ इन ॲक्शन पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आई युद्धनी स्पोर्ट्स वालीव वर्सेस साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा वसई. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. या असोसिएशनचे जबरदस्त संघ आहेत. भरपूर चांगला खेळ पाहायला मिळेल या दोन्ही संघाच्या माध्यमातून. वसई वर्सेस वालीव मॅचला देखील सुरुवात होईल. परशुराम मोकाशी यांना विनंती असेल आपण पंच म्हणून सहकार्य करा. परशुराम मोकाशी यांना विनंती असेल आपण पंच म्हणून सहकार्य करायचं आहे या स्पर्धेला. साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा वसई वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव. मॅच मात्र जबरदस्त होईल यात काही शंका नाहीये. मागील सीझन मध्ये आपण जर पाहिलं तर क्वालिफायर राऊंड पर्यंत मजल मारली होती वसई या संघाने, परंतु त्याला पराभूत केलं होतं सातिवली या संघाने. आता मात्र त्यांना देखील चांगली कामगिरी करण्याची संधी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन संघ आहेत या असोसिएशनचे, एकमेकांविरुद्ध लढा देतील आपण त्यांना पाहणार आहोत. जोपर्यंत मॅचला होईल सुरुवात त्या अगोदर जाऊया आपण डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. संदीप सांबरे यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. याची नोंद घ्यायची आहे. संदीप सांबरे या बॉलरने विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. आणि त्यानंतर प्रकाश याने जर कॅच घेतला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रकाश आणि संदीप यांच्याकरता कॅश प्राइज आलेले आहेत. चला आकाश आपण या पहिल्या डावाला सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाशाला द्यायचा आहे. दोन मॅच मध्ये जबरदस्त त्याची कामगिरी राहिलेली आहे. आकाश गोगलदरे या संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर आहे. 3 विकेट करता 1500 रुपये आलेले आहेत आलम खान यांच्या माध्यमातून. यावेळेस हवेमध्ये बॉल, चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे फिल्डरच्या माध्यमातून. आणि या एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावाने अकाउंट ओपन झालेला आहे साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा वसई या संघाचा. बॉलर तयार संदीप. हवेमध्ये बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडतो नो मॅच लॅन मध्ये. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आकाश गोगलदरे या खेळाडूला. जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिलेला आहे. मागील 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग साइड बॉलच्या हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघ धावसंख्या 4 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. त्यानंतर आलम खान यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचा कॅश प्राइज आलेले आहेत. आकाश याच्याकरता ऑल द बेस्ट आकाश फॉर नेक्स्ट मॅच. आणि मान्यवरांचं
मनपूर्वक हार्दिक आभार. धावसंख्या आहे 4 धाबा. 3 बॉल टाकून दिलेले आहेत. संदीप तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जर पाहिलं तर भरपूर वेगाने बॉल टाकला होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. जबरदस्त कमबॅक करतो मिस्टर संदीप सांबरे. वालीव संघाच्या माध्यमातून भरपूर चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय मिस्टर संदीप. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव मात्र कंप्लीट. जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 5 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धाबा. शेवटचा बॉल बाकी असेल. संदीप सांबरे तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओव्हर पिच बॉल. बॅटची टॉप एज. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे विकेट किपरच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 6 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं पहिलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धाबा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आई गादुबे स्पोर्ट्स गोखिवरे देवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही सुंदर स्पर्धा आपण पाहत आहोत या सातिवलीच्या मैदानावर. वसंत सांबरे या बॉलरने 3 विकेट जर प्राप्त केले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. भरपूर पारितोषिक बक्षिसे याची लूट जर पाहिलं तर नक्कीच लावलं जात आहे त्यांच्या संघाच्या पाठीराखाच्या माध्यमातून. भरपूर बक्षिसे जाहीर झालेले आहेत. त्याच्या संघाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. वसंत सांबरे याने जर 3 बॉलमध्ये 3 विकेट प्राप्त केली. पहिलाच बॉल फोर्स केला. बॉलला चेंडू जाईल एका टप्प्याने इंटू द गॅप. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा करता चौकार. धन्यवाद डीजे. हाफ टक्कर बॉल टाकला होता वसंतने. बॉलला बॅकफुटवर येऊन फोर्स केला होता बॅटरने. चेंडूला पाठवलेला आहे काउकॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा करता चौकार. धावसंख्या संघाची 10 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. वसंत तयार. फुलटॉस बॉल. हॅमर केला. बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 5 धावा मिळतील या फटक्यावर. धन्यवाद डीजे. धन्यवाद. आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. रिव्ह्यूची मागणी हाईट फॅक्टर आपण चेक करणार आहोत. ऑन फील्ड अंपायरचा कॉल आहे. इट्स अ नो बॉल आणि त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे वालीव या संघाने. धावसंख्या संघाची 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा आलेला आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि रिव्ह्यू गमावलेला आहे वालीव या संघाने. 5 धावा मिळतील या फटक्यावर. धावसंख्या संघाची झालेली आहे 15 धावा. 2 बॅटर आहेत अविनाश केणे आणि समीर मोरे. जबरदस्त बॅटिंग करतो मिस्टर अविनाश केणे. एक हार्ड हिटर बॅटर आहे या वसई संघाचा. मागील 2 बॉलमध्ये 2 दर्जेदार फटके त्याच्या माध्यमातून आलेले आहेत. हॅट्रिकची संधी असेल या बॅटरला. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर वसंत सांबरे. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये. फक्त सिंगल बॉल त्याने डिलिव्हर केलेला आहे लीगल पद्धतीने. फ्री हिट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल वसंत सांबरे. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून आणि या 2 धावा
फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 16 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा. भरपूर चांगला कमबॅक केलेल्या या ओव्हरमध्ये वसई या संघाने भरपूर चांगल्या प्रकारे धावा येताना दिसत आहेत. वसई संघाच्या माध्यमातून वसंत सांबरे सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला समीर असेल. समीर मोरे स्ट्रायकिंग एंडला आहे. ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. बॉलला चेंडू जाईल मिडॉनला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्या ठिकाणी फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही आता मात्र मिळणार नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 17 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉल टाकून दिलेले आहेत. धावसंख्या 17 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. यामुळे सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा करता चौकार. धन्यवाद डीजे. यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानायची जिद्द. यामुळे सुंदर फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अविनाश केणी नाव फायर. त्याच्या बॅटमधनं 3 चौकार 1 षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या संघाची 25 धावा 27 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 27 धावा. शेवटचा बॉल ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे ठिकाणी 2 फील्ड केलं जाईल बॉलला. तत्पूर्वी एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या 28 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 28 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 14च्या सरासरीने वाटचाल करतायत हे दोन्ही बॅटर. पहिल्या ओव्हरमध्ये संदीप सांबरे याने खूपच कमी धावा खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये वसंत याने भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 28 धावा आणि स्कोर बोर्ड लागल्या गेलेला आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर निलेश सांबरे. सांबरे ब्रदर्स यांच्या माध्यमातून अजून एक सांबरे बंधू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल निलेश सांबरे. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. कमबॅक करणं गरजेचं आहे. भरपूर धावा खर्च झालेला आहेत मागील ओव्हरमध्ये. विकेट टेकर बॉलिंग करावी लागेल. इकॉनॉमिकल चांगल्या पद्धतीने बॉलिंग करणं गरजेचं आहे या ओव्हरमध्ये. निलेश सांबरे पहिला बॉल या षटकातील डिलिव्हर करण्यास तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओव्हर पेज बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह केला. बॉल हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली रक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर अविनाश केणी. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर कौशल पुजारी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेला आहे. काय त्याने बॅटिंग केली होती मागील स्पर्धामध्ये केबीएम चषकामध्ये. कौशल पुजारी हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. इन्फॉर्म बॅटर आहे. टॉप लेवलचा क्लासिक बॅटर आहे मिस्टर कौशल पुजारी. त्याला देखील आता मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. निलेश सांबरे सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओव्हर पिच बॉल गती थोडीशी कमी राखली होती या बॉलरने. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. यशस्वी होतोय हा बॉलर. या बॉलवर ते जबरदस्त कमबॅक करतोय मिस्टर निलेश सांबरे.
मागील 2 बॉल त्याने अगदी निर्णायक टाकलेले आहेत या ओव्हरचे. हा प्रकार बॉल उडवलाय, बॉलला चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आहे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. तारफा धून नक्कीच आपण ऐकत आहात आपल्या डीजेच्या माध्यमातून. जबरदस्त ही धून वाजवली गेली डीजे मायाच्या माध्यमातून. आणि आपण जर पाहिलं तर बिकल्या धिंडा यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तारफा वादक आहेत या आपल्या आदिवासी समाजातील. त्यांनाच नुकताच जाहीर झालेला आहे पद्मश्री पुरस्कार. बॉलिंग ट्रॅकवर निलेश सांबरे सज्ज होईल. आता मात्र जर पाहिलं तर व्हेरिएशन जबरदस्त कमबॅक करतो या ओव्हर मध्ये निलेश सांबरे. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 34 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 धावा खर्च करतोय. ओव्हर पेज बॉल आडवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल. या वेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा मिस्टर निलेश सांबरे. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यास तयार, राईट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र पायांचा भेद करणारा चेंडू होता. अपील केली होती, पंचांना प्रश्न विचारला होता, परंतु अपील मात्र फेटाळून लावलेले आहे पंचांनी. षटक संपलेलं आहे 3रं. धावसंख्या आहे संघाची 35 धावा. 35 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पण एकदा मनपूर्वक अधिक स्वागत असेल. आई गाव दुबे स्पोर्ट्स गोकुरे देवीचा पाडा आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहोत. या सातिवलीच्या मैदानावर आलेले सर्व दिग्गज मान्यवर, त्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक अधिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचा 3रा दिवस सुरू असलेली ही मॅच वालीव वर्सेस वसई. धावसंख्या 35 धावा. आता मात्र अशोक सांबरे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला बॉल असेल या षटकातील. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल षटक बोल केला. बॉलला पोल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 41 धावा. जबरदस्त फटका अद्यावत केलेला आहे मिस्टर कौशल पुजारी आणि हार्ड हिटर अटॅकिंग बॅटर आहे या वसई संघाचा. त्याच्याकरता हा प्रकार बॉल टाकला होता बॉलरने. त्या बॉलला पाठवलं होतं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर अशोक सांबरे. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा षटक पोल पोल अँड पॉवरफुल. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या या षटकाराने संघाची झालेली आहे 47 धावा. जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर कौशल पुजारी. जबरदस्त इन्फॉर्म बॅटर आहे, ताकदीचा बॅटर आहे. त्याच्या माध्यमातून 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके त्याने अद्यावत केलेले आहेत. विचार करण्यास भाग पडलाय वालीव संघाला. आता मात्र कानमंत्र दिलेला आहे या बॉलरला. कमबॅक करावे लागेल
बॉलर अशोक याला 12 धावा त्याने खर्च केलेले आहेत. आज तुमचा दिवस आहे, या क्षणाला जगा आणि त्याचा आनंद घ्या. आज दिवस आहे बॅटरचा, कौशल्याचा. ओव्हरपिच बॉल स्लो उर्वनचा मारा केला होता. गती थोडीशी कमी राखली होती या बॉलरने, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं बॉलरने. चेंडू जाईल आपल्याला डॉट. जबरदस्त कमबॅक करतोय. आता मात्र हवेमध्ये बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली रक्षक येतोय परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 49 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 49 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर देखील सज्ज होईल. यावेळेस जर पाहिलं तर विकेट किपर चुके करताय. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एकदा मात्र कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद मिस्टर समीर मोरे. बॅक टू द पवेलियन गॉन. बॉलर तयार. अशोक, सुंदर फटका, लॉफ्ट डाऊन ड्राइव्ह, सुंदर फटका. चेंडू जाईल कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 56 अंकांवर पोहोचले गेलेले आहे आणि 57 धावांचं लक्ष्य असेल आई जुदानी स्पोर्ट्स वालिव या संघाला 24 बॉल मध्ये. धन्यवाद डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या तिसऱ्या दिवसामध्ये. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 2 बॅटर एंटर झाले मैदानाच्या आतमध्ये.
पहिला बॉल हे षटकातील असेल. हाफ टकर बॉल, फटका मात्र फसलेला आहे. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर संदीप सांबरे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त करतोय बॉलर संदीप सांबरे. हा बॅटर बाद झालेला आहे. 57 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरता. बॉलर देखील सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. तर नवीन बॅटर एंटर झालेला आहे मध्ये नेटच्या आतमध्ये. वसंत आलेला आहे. हा प्रकार बॉल हुक केला. बॉलला चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या एका धाबाने अकाउंट ओपन झालेला आहे. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे या एका धाबेने. 57 धावांचं लक्ष आहे. त्या धावांचा पाठलाग करायचा आहे या वालिव संघाला. परंतु सुरुवात त्यांच्या माध्यमातून खराब राहिलेली आहे या दुसऱ्या इनिंग मध्ये. रोहन सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल इनटू द कॅप. फिल्डर आहे डीप मध्ये परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. जबरदस्त फटका धावत केलेला बॅटरने चेंडूला पाठवलेला आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 5 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. बॉलर देखील सज्ज होईल रोहन कलांगडा. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ टकर बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये पण चेंडू. चेंडू रक्षक सुंदर झेल. आणखीन एक विकेट डाऊन होईल वालिव संघाचे. परतावले गेले बॅटर वसंत याला. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद निश्चित. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स रोहनच्या माध्यमातून. या संघाचा नक्कीच नवोदित खेळाडू आहे. परंतु काय जबरदस्त बॉलिंग करतोय. या पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेटाने प्राप्त केलेल्या आहेत वालिव संघाचे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल चेंडू जाईल ऑन साइडला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेलेली आहे. एकंदरीत 6 अंकांवरती धावसंख्या 6 धाबा. जबरदस्त सुरुवात या वसई संघाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हर मध्ये झालेली आहे. रोहन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल जबरदस्त बॉलिंग होते मैदानाच्या आतमध्ये. बॅटर देखील आपण जर पाहिलं तर हताश निराश झालेले आहेत या वालिव संघाचे. षटक संपलेला पहिलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धाबा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 57 धावांची गरज आहे. नक्कीच टार्गेट आहे या संघाला सामना जिंकण्याकरता. परंतु 6 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 51 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता वालिव संघाला. 18 बॉल 51 धावांची गरज असेल. प्रेशर मध्ये आलेला आहे वालिव संघ. परंतु इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. निलेश आणि अशोक आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगल्या आत्मविश्वासाने बॅटिंग करणं गरजेचं आहे.
18 बॉलचा खेळ बाकी असेल. 51 धावांची गरज. 17च्या रन रेटने बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. नवीन बॉलर कल्पेश बसवत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. कल्पेश हा देखील एक चांगला बॉलर आहे या वसई संघाचा. त्याला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. कल्पेश बसवत पुन्हा कसं जोईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल या षटकातील असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पेज बॉल. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 7 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 22चा इशारा आलेला आहे पंचांचा. मिळेल 51 धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 7 धावांना स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. कल्पेश तयार. पुढील बॉल असेल या षटकातील सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राइक एंडला निलेश असेल. स्ट्राइक एंडला निलेश. रोहन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहे. फुल टॉस बॉल. बॉलला सोडून दिलेला आहे. चेंडू झाली विकेट किपरच्या मागे. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल 51 धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र पुढे सरकले जाईल. पोहोचले जाईल 8 या अंकांवरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 8 धावा. रोहन कलांगडा. पुढील बॉल असेल या षटकातील सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पेज बॉल. फ्लाइट दिली होती बॉलला. आमंत्रण दिलं होतं बॅटरला परंतु आमंत्रण स्वीकारता आलेलं नाहीये. बॅटर निलेश याला. खराब बॅटिंग परफॉर्मन्स या वाल्यू संघाच्या माध्यमातून चालू आहे. हाफ टॅगर बॉल ऑन साइडला. वळवला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्या ठिकाणी फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 10 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 10 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सावध आणि संत गतीने प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. निलेश आणि अशोक मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलर देखील सज्ज होईल रोहन. हाफ टॅगर बॉल. हॅमर करायचा प्रयत्न. बॅटन बॉल प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फेकी होईल बॉलची. यावेळेस जर पाहिलं तर रिव्ह्यूची मागणी केलेली आहे स्क्वेअर लेग पंचांनी. चला चेक करायचं आहे. रनआउट करता हा रिव्ह्यू घेतलेला आहे ऑन फील्ड अंपायर परशुराम मोकाशी या सराने. काय करते बसते मला जेवायचं का नाही. विसरला का काय झोपलाय. त्या बायकोशी बोलतोय का गर्लफ्रेंडशी. बायकोची गर्लफ्रेंडशी का. जबरदस्त फिल्डिंग वसई संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. रनआउट करता हा रिव्ह्यू रेफर केलेला आहे ऑन फील्ड अंपायरने. चेक केलं जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. डिसिजन अजून पेंडिंग आहे. वाली वर्सेस वसई मॅच मात्र चालू आहे. जबरदस्त परफॉर्मन्स राहिलेला आहे या वसई संघाचा. साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न राहिलेले आहेत या मॅच मध्ये.
फलंदाज बाद असेल, फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. आई युधानी स्पोर्ट्स वालीव संघाच्या माध्यमातून मिस्टर नितीन चव्हाण आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या ऑन स्कोर कार्ड धावसंख्या 11 धाबा. नितीन असेल स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार. कल्पेश बसवत जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. व्हेरिएशन त्याच्यामध्ये आहे, सातत्याने चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सजील बॉलिंग ट्रॅकवर राईट अबाउट द विकेटने. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला. वळाला बॉल, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 12 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 12 धावा. धावसंख्येचा आलेख वाढवावा लागेल, स्पीड वाढवावी लागेल, गती वाढवावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. भरपूर मोठं लक्ष आहे या वालीव संघाला. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑनच्या दिशेने. फेकी होईल बॉल चेक. तत्पूर्वी यस रेव्हची मागणी केलेली आहे ऑन फील्ड अंपायरने. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. चला चेक करायचा आहे, रिव्ह्यू चेक करायचा आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण आता पाहणार आहोत बॅटर सेफ आहे की बॅटर आउट असेल. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त बॉलिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये जबरदस्त कार्य करतो वसई या संघ. या सामन्यामध्ये वर्चस्व त्याने निर्माण केलेलं आहे. वालीव संघाच्या विपक्षामध्ये डॉमिनेट करतोय वालीव या संघाला. यस फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर झालेला आहे बाद मिस्टर अशोक. बॅटर बाद झालेला आहे. धन्यवाद देशे. नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश बालशे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. षटक संपलेलं दुसरं. संघाची धावसंख्या 12 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर अविनाश किणे सज्ज होईल. पहिलाच बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. एकदा मात्र कम्प्लीट. हलकीशी मिसफिल्ड केलेली आहे त्या ठिकाणी. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने.
या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने टीमचे टोटल 14 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. अविनाश केणी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आपटाकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू सैल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय अविनाश केणी. जर्सी क्रमांक 10 या परिधान करून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. आता मात्र बॅटची एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 16 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 16 धावा. निगेटिव्ह बॉडी लँग्वेजने बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स अविनाश केण्याच्या माध्यमातून. हाफ टॅकल बॉल हॅमर केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डीप मिडॉनला फक्त एक सिंगल धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या आता मात्र 17 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 4 बॉल टाकलेले आहेत. 5वा बॉल या षटकातील. आता मात्र वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. मिळेल एक काबंतर धाव. एक्स्ट्राची धाव मिळेल वालीव संघाला. धावसंख्या 18. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद. प्रकाश अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझं रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझं रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. धन्यवाद दीचे. जबरदस्त कामगिरी या वसई संघाची आपण पाहत आहोत. या मॅच मध्ये संपूर्ण संघ जबरदस्त फॉर्मात आहे. चांगले खेळाडू आपण जर पाहिले तर या वसई संघामध्ये आहे. त्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी राहिलेली आहे. या मॅच मध्ये नवीन बॅटर एंटर होईल वाली संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल बाकी असेल. एक बॉल बाकी असेल. पंच आय थिंक असं मला वाटलेलं आहे. एक बॉल वाईट टाकला होता. पहिल्या बॉलला 1 धाव. दुसऱ्या बॉलला 5 बॉल झालेले आहेत. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलला 2 धावा. दुसऱ्या बॉलला सिंगल. तिसऱ्या बॉलला डॉट. चौथ्या बॉलला सिंगल. 5व्या बॉलला वाईट. त्यानंतर आउट. शेवटचा बॉल बाकी असेल. नवीन बॅटर आलेला आहे राहुल रावते. हाफ टाकर बॉल. चेंडू जाईल डॉट आणि षटक संपलेल्या 3रं. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 अंकांवर कायम आहे. धावसंख्या 18 धावा. बलाढ्य संघ आहे आई युधानी स्पोर्ट्स वालीव संघ. परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर नक्कीच सबशेल अपयशी ठरलेला गेलेला आहे. भरपूर खराब फॉर्म, खराब बॉलिंग, खराब बॅटिंग राहिलेली आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल या षटकातील टॅप केला होता बॉलला. चेंडू जाईल मिडॉनला. धाव करण्याचा प्रयत्न होत नाहीये. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चेंडू जाईल डॉट. दिवेश तांबडी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दुसरा बॉल असेल या षटकातील. राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल. आता मात्र आडव्या बॅटने ड्राईव्ह केल्या बॉलला. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या आता मात्र 19 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 धावा. 2 बॉल टाकून झालेले आहेत. तिसरा बॉल असलेल्या षटकातील. हाफ टाकर बॉल हुक केला बॉलला. चेंडू जाईल मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एक धावेला महत्व देताना दिसत आहे दोन्ही बॅटर या ओव्हर मध्ये. दिवेश तांबडी पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. चौथा बॉल असेल या षटकातील. सज्ज होईल राईट आर्म राऊंड विकेटने. हाफ टाकर बॉल. सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल
आणि फलंदाज होईल बाद मिस्टर नितीन चव्हाण. बॅक टू द पवेलियन. गॉन. चुलीत पाट्यालो न लोट ग सविता चुलीत पाट्यालो. धन्यवाद देशवी. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. मजबूत पकड केलेली आहे या मॅच मध्ये वसई संघाने. नवीन बॅटर एंटर होईल. नितीन घुगरे आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. दिवेश तांबडे सजवतील बॉलिंग ट्रॅकवर. पुढील बॉल असेल या षटकातील राईट आर्म राऊंड द विकेटने. 5वा बॉल डाऊन द लेग साइड. बॉलच्या हाताळणे. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. गतीमध्ये बेट करण्याचा प्रयत्न होता परंतु दिशाहीन बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये दिवेश तांबडे. फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेटने. हाफ टाकर बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑनला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. शेवटचा बॉल या षटकातील असेल. दिवेश त्या राईट आर्म राऊंड द विकेटने. चेंडू जाईल यावेळेस वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. धावसंख्या 23 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 23 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. दिवेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेटने. ओव्हर पेज बॉल. षटक संपलेला 4था आणि हा सामना जिंकलेला आहे साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई संघ अँड हॅडलॉक आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघ. धन्यवाद डीजे. चला टॉस करण्याकरता यायचं आहे साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई वर्सेस यंग मराठा चिंचोडी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरता. डीजे बिंद्या वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कौशल पुजारी इज द मॅन ऑफ द मॅच. चला कौशल पुजारी आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता. त्यानंतर वसई संघाचा कर्णधार आणि यंग मराठा चिंचोडी संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला टॉस करण्याकरता चिंचोडी संघाचा कॅप्टन त्यानंतर साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. जबरदस्त परफॉर्मन्स वसई संघाचा राहिलेला आहे. त्यानंतर मागील स्पर्धेमध्ये यंग मराठा चिंचोडी हा संघ त्यांना देखील आपण पाहिलं होतं. 2रा क्रमांक त्यांनी पटकावला होता KBM चषकामध्ये. तोच संघ आता आपण इन ॲक्शन त्यांना आपण पाहणार आहोत. रितेश दांडेकर आलेला आहे. त्यानंतर वसई संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत. त्यानंतर चला बंटी भोसले यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण मेडल देणार आहोत. कौशल पुजारी याला मेडल दिलं जाईल. बंटी भोसले याच्या शुभ हस्ते कौशल पुजारी या